नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपले 55 पर्यंत क्वेश्चन्स आले होते. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 56. क्वेश्चन नंबर 56 मध्ये काय म्हणते बघा. चंद्रपाल परचेस्ड अ प्लॉट फॉर ₹9 lakhs. हाऊ मच अमाऊंट ही विल रिसीव इफ ही सेल्स द प्लॉट ॲट अ प्रॉफिट ऑफ 15%. खूपच सोपा क्वेश्चन आहे. एक चंद्रपाल म्हणून आहे, त्यांनी 9 लाखाला एक प्लॉट घेतला आहे. ठीक आहे, त्याच्यावर त्यांनी काय केलं, 15%. ठीक आहे, 15%चा प्रॉफिट घेऊन त्याला सेल केला. तर त्यांना किती प्रॉफिट मिळेल? तर अगदी सोपं आहे. काय करायचं आहे बघा तुम्हाला. 9 लाख परचेस प्राईस किती आहे त्याची? 9 लाख. ठीक आहे, 9 लाख 1 2 3 5 झिरो असतात लॅकमध्ये. ठीक आहे, याचे 15%नी प्रॉफिटनी त्याला सेल केला. तर इंटू 15% म्हणजे 15/100 म्हणजे ते किती होता बघा. याला जर सॉल्व केलं तर हे 2 0 कॅन्सल होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर 15 9 किती होतात? 135. ठीक आहे, आणि किती झिरो राहिले आता आपले? 3 0. तर 1 2 3. मग ही अमाऊंट किती झाली? आता तुम्हाला हे अमाऊंट रीड करता आली पाहिजे. ठीक आहे, आपले पहिले 3 0 सोडून परत 2 डिजिट सोडून है ना. मग हे काय होते? 1,35,000 ही अमाऊंट झाली. हे काय होते? ही अमाऊंट कधी मिळणार त्यांना? हे काय आहे? प्रॉफिटची अमाऊंट आहे. जर तो पूर्ण प्लॉट त्यांनी सेल केला तर त्यांना किती अमाऊंट मिळणार आहे? 9 लाख प्लॉटचे. ठीक आहे, आणि प्लस 1,35,000 जे आहे त्यांचे प्रॉफिटचे. म्हणजे किती येतात बघा. 9 + 1 10. 10,35,000 रुपीज त्यांना पूर्ण पैसे मिळतील है ना. जर त्यांनी 15% प्रॉफिटनी जर हा प्लॉट त्यांनी विकला कोणी चंद्रपालनी, तर त्यांना किती रुपीज मिळतील? ₹10,35,000. तर याचा ॲन्सर बघा कुठला येतो आहे? ऑप्शन नंबर 3. खूपच सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे, काही एकदम इझी. म्हणजे याचा तुम्ही सरळ मी जसं मागच्या एक क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, की आपल्याला एकदम ज्यांना थोडं प्रॅक्टिस येईल ना, त्यांनी काय करायचं, सरळ 15% आहे ना, हे 9 लाख आहे, तर 15 × 9 किती होतात? 135 है ना. तर 135 आणि हे पर्सेंट म्हणजे खाली 2 0 असतात, तर याच्यात 2 0 कट होऊन जातील. असं मनातल्या मनातच करायचं असते ते. म्हणजे 1,35,000 त्यांना प्रॉफिट होते. परत त्याच्यामध्ये परत याच्यात काही ॲड वगैरे करायची गरज नाही आहे. 9 लाख आणि त्याच्यात 1 लाख ॲड केले की 10 लाख येतात आणि वरचे हे 35,000. ॲन्सर डायरेक्ट 3. असं शॉर्टकटमध्ये करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, कारण हा जो वेळ आहे, हा वेळ मग परत दुसरे जे काही क्वेश्चन असतात जे लेंदी असतात, त्या लेंदी क्वेश्चन्समध्ये तो वेळ मॅनेज करायचा आहे. ठीक आहे, तर असं करून तुम्हाला ते करावं लागेल एक्झाममध्ये. जेवढं लवकरात लवकर तुम्हाला करता येईल है ना. क्वेश्चन बघितल्या तुम्हाला जर कळत असेल की याचा ॲन्सर हे असेल तर पटकन ते करून घ्यायचं. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 57. क्वेश्चन नंबर 57मध्ये काय बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ. इथे एक एक्सप्रेशन दिलेलं आहे, त्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची. आता असं काही आपल्याला सॉल्व करायला दिलं ना, थोडं लक्ष देऊन बघायचं. याच्यामध्ये काहीतरी असं असते की हे खूप इझी आहे, असं दिसायला खूप मोठं दिसते, आणि याला जर तुम्ही असं जसं दिलेलं आहे तसं सॉल्व करत बसला ना तर खूप वेळ लागणार आहे ना. जसं आता तुम्ही याला काय करणार, पहिले यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन, यांचं दोघांचं सर्वांचं मल्टिप्लिकेशन करणार, मग एडिशन सबट्रॅक्शन. तसं नाही करत बसायचं. इथं बघा, हे 2 10.5 आणि 10.5 कॉमन दिसत आहे. इथं 7.5 आणि 7.5 कॉमन दिसत आहे. ठीक आहे, तर तुम्हाला एक फॉर्म्युला मी मागच्या याच्यामध्ये पण सांगितला होता, ते x + y स्वरूपात सांगितला होता. तुम्ही a + b पण घेऊ शकता. तर इथं बघा, a - b होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab आणि प्लस b स्क्वेअर. हे अशा प्रकारचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हा अल्जेब्रामधला बेसिक फॉर्म्युला आहे एकदम. ठीक आहे, तर इथं बघा, हे दिसते का तुम्हाला? 10.5 आणि 10.5 म्हणजे हे काय आहे? 10.5चा स्क्वेअर आहे. 10.5 होल स्क्वेअर. ठीक आहे, त्याच्यानंतर मायनस आहे 15 आहे ना, तर -2 × आपण याला 7 है ना, 7.5 2 × 7.5 करू शकतो.
ठीक आहे ना. 15चे 2 पार्ट केले आपण. 2 × 7.5 × 10.5, ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस 7.5चं 7.5 होल स्क्वेअर, ठीक आहे. हे बघा, आणि खाली काय येणार याच्यात 10.5 मायनस 7.5. हे बघा इथं ए स्क्वेअर आहे ना, हे ए स्क्वेअर मायनस 2ab, म्हणजे याला आपण जर ए इथे मागं पुढं लिहू शकतो याला. हां, ही एची व्हॅल्यू किती झाली आपलं 10.5 आणि बीची व्हॅल्यू किती आहे 7.5 प्लस 7.5 होल स्क्वेअर म्हणजे बीचा स्क्वेअर. बघा हा फॉर्म्युला बरोबर जसाच्या तसा इथं दिसत आहे. म्हणजे आपण वरती जो लिहिलेला आहे ना त्याला आपण काय लिहू शकतो 10.5 मायनस 7.5 होल स्क्वेअर अपॉन 10.5 मायनस 7.5, बरोबर आहे. आता बघा हे याचा अर्थ काय आहे 10.5 मायनस 7.5 होल स्क्वेअर म्हणजे हे 2 वेळेस मल्टिप्लिकेशन आहे. मग त्याच्यातलं एक कॅन्सल होऊन जाणार, याच्यानी एक कॅन्सल होऊन जाणार. मग उरलं काय फक्त आपलं 10.5 मायनस 7.5. आता याला जर आपण मायनस केलं तर किती येते 3 येते. त्याचं आपलं आन्सर कुठलं येते बघा, ऑप्शन नंबर 2 जो आहे त्याचा आन्सर येतो. किती सोपं आहे, फक्त थोडं लक्ष द्यावं लागते आपल्याला. एखादं इक्वेशन वगैरे काही जर सॉल्व करायला दिलं ना तर थोडं त्याला लक्ष देऊन जर बघितलं तर ते पटकन सॉल्व होतो. हे जर आपण हे करत बसलो असतो सगळं मल्टिप्लिकेशन आणि मग नंतर जे प्लसवाले नंबर आहे त्यांना प्लस करणे, मग त्याच्यातून मायनसवाल्यांना मायनस करणे, ते सगळं करत बसलो असतो ना, खूप वेळ लागला असता. हा लवकर येऊन गेला आन्सर, ठीक आहे. चला बघूया क्वेश्चन नंबर 58. इथेच खरी आपली एक्झाम म्हणजे आपली खरी परीक्षा हीच असते, ठीक आहे ना. करायला तर कोणी पण करेल याला, ठीक आहे ना, पण वेळ महत्त्वाचा असतो तिथं आपल्याला. चला बघूया पुढचा क्वेश्चन नंबर 58 बघा. द फ्लोर ऑफ अ हॉल 20 मीटर इन लेंथ अँड 17 मीटर इन ब्रेड्थ इज टू बी टाईल्ड. टाईल म्हणजे तिथं टाईल बसवायची आहे हॉलमध्ये. तो हॉल किती मीटर आहे 20 मीटर लांब आहे आणि 17 मीटर रुंद आहे, ठीक आहे. हाऊ मेनी स्क्वेअर टाइल्स विल बी रिक्वायर्ड फॉर टायलिंग द हॉल इफ ईच स्क्वेअर टाईल टू बी यूज्ड हॅज अ साईड हाफ मीटर. म्हणजे आपल्याला काय करायचं, एक हॉल आहे, ठीक आहे. त्या हॉलची आपल्याला सगळ्यात पहिले त्याचा एरिया काढून घ्यावा लागेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एका टाईलचा पण एरिया काढून घ्यावा लागेल किती आहे, ठीक आहे. एका टाईलची जे साईड दिलेली आहे ती हाफ मीटर दिलेली आहे, ठीक आहे ना. मग याच्यानुसार आपल्याला त्या टाईलचा पण एरिया काढून घ्यायचा. मग ह्या पूर्ण एरियामध्ये अशा करून किती टाईल्स बसणार हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा कसं सॉल्व करायचं याला बघूया. याला आपण थोडं असं छोटं करून घेऊया म्हणजे आपल्याला सोपं जाईल तर सॉल्व करायला. बघा इथं सगळ्यात पहिले एरिया ऑफ हॉल ना, हॉलचा एरिया काय येईल बघा, एरिया है ना, रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे हॉल, ठीक आहे. तर त्याचा एरिया किती येणार लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे किती येणार 20 × 17 म्हणजे हे किती आले 340 है ना. 17 × 2 = 34 आणि एक 0, 340 काय येणार आहे मीटर आहे तर स्क्वेअर मीटरमध्ये येणार. आता हे काय आहे पूर्ण हॉलचा आपल्याला एरिया आपण काढला आहे. आता आपण एका टाईलचा एरिया काढूया ना, एरिया ऑफ टाईल एका टाईलचा TILE. आता एक टाईल जी दिलेली आहे ती कुठली आहे स्क्वेअर साईजमध्ये आहे ती है ना, स्क्वेअर टाईल आहे आणि त्याचा एक साईड किती आहे है ना, जसंच आपल्याला एक टाईल्स असते ना ते स्क्वेअर साईजमध्ये आहे. तर त्याचा जर एक साईड जी आहे त्याची आहे ना ती 0.5 मीटरची आहे म्हटल्यावर त्याचा एरिया काय येतो स्क्वेअरचा एरिया काय येतो एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर म्हणजे जी साईड असेल त्याचा स्क्वेअर. तर आपल्याला काय करावं लागेल 0.5 मीटरचा स्क्वेअर काढावा लागेल. मग याचा स्क्वेअर काढला तर किती येणार बघा
हे 5चा स्क्वेअर 25 होतो. आणि इथे जर एक डिजिट नंतर डेसिमल आहे ना, तर इथं 2 डिजिट नंतर डेसिमल येतो, तर इथं डेसिमल येणार याचा. ठीक आहे. 0.5चा स्क्वेअर काढल्यावर त्याचा रिझल्ट काय येतो 0.25 मीटर स्क्वेअर. आता इथे बघा, हे एक टाईलसाठी एरिया आहे. ठीक आहे. मग एवढा जो एरिया आहे याच्यात किती टाईल्स लागणार है ना. तर बघा, याचा हॅज 0.25 मीटर जी आहे, 0.25 मीटर स्क्वेअरनी काय होतो, किती एरिया आपला या एवढ्या एरियाने किती टाईल्स लागतात, एवढा एरिया कवर करायला 1 टाईल लागतं आहे. ठीक आहे. कारण एका टाईलचं एरिया आहे ना हा. तर मग आपला टोटल एरिया किती आहे 340 मीटर स्क्वेअर. तर 340 मीटर स्क्वेअरसाठी किती टाईल्स लागणार, तर 340 डिवायडेड बाय 0.25. ठीक आहे. आता याला सॉल्व करायचं आपल्याला. तर याला सॉल्व करताना काय करावं, डेसिमल जर आपण काढलं तर आपल्याला वरती 2 झिरो लावावं लागेल है ना. वरती 2 झिरो लावायचे आणि हे खाली आलं 25. ठीक आहे. किंवा याला अजून सोपं करायचं म्हटलं तर, थांबा थोडं, मला लिहायला जराशी अडचण होत आहे, कारण हे सरफेस खूपच ग्लॉसी असल्यामुळे ती सवय नाही आहे. हे बघा, 340 इंटू 100 है ना. 100 कशाचे लिहिले आपण, हे जे 2 है ना, 2 डिजिट नंतर जे डेसिमल आहे ना, त्याचे इथं वरती 100 लिहून घेतले. तर इथं 25नी 25 1 25, 25 4 100. आता एकदम सोपं झालं बघा. 4 0 0, 4 4 16, 1 कॅरी ओव्हर झाले, 4 3 12 प्लस 1 13. तर हे काय आलं, नंबर ऑफ टाईल्स आले हे. ठीक आहे ना. मीटर स्क्वेअर मीटर वगैरे नाही आहे हे. काय, हे बघा, एवढ्या एरियानी एवढा जो एरिया आहे, किती टाईल लागते त्याच्यासाठी, 1 टाईल लागतं आहे. मग एवढ्या एरियासाठी किती टाईल्स लागणार 1360. मग याचा ॲन्सर बघा कुठला येतो, ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 याचा ॲन्सर येतो आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता. क्वेश्चन नंबर 59 बघा. व्हॉट विल बी द लेंथ ऑफ ईच पीस ऑफ रोप इफ अ रोप 720 मीटर इन लेंथ इज कट 7 टाइम्स ॲट इक्वल डिस्टन्स. ठीक आहे. आता आपण एक रोप आहे. ठीक आहे. एका रोपला त्यांनी काय म्हटलं आहे की, हे बघा, एक असं समजून चला तुम्ही, एक रोप आहे. ठीक आहे. थोडं जास्त मोठं झालं आहे, थांबा, त्याला थोडं बारीक करूया आपण. एक रोप आहे आणि याला 7 ठिकाणी है ना, 7 प्लेसला याला, हा सपोज एक रोप आहे. याला काय केलं आहे त्यांनी की, हे बघा, इथे 1 2 3 4 5 6 आणि अजून थोडंसं याला थोडं मोठं घेऊया. सपोज इथे 7. आता 7 ठिकाणी, 7 इक्वल ठिकाणी त्याला कट केलं. तर 7 इक्वल ठिकाणी कट केल्यावर किती पीसेस होणार त्याचे बघितलं का तुम्ही. याचे टोटल पीसेस होतात 8. हे बघा, पहिला हा पीस होणार, मग हा दुसरा, हा तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा. म्हणजे टोटल पीस किती झाले, 8 पीस झाले. आणि ही जी रोप आहे हे किती मीटर होती, 720 मीटर होती. ठीक आहे. मग एका पीसची ह्याची डिस्टन्स किती होणार, एक पीसचा जी लेंथ आहे ती किती होणार. हे बघा, हे पूर्ण जे आहे 720 मीटर आहे. हा जो रोप आहे इथून इथपर्यंत, हे इथून इथपर्यंत हा जो रोप आहे टोटल किती आहे 720 मीटर आहे. याचे 7 तुकडे केले इथून. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 तुकडे केले इक्वल याच्यामध्ये, 7 ठिकाणी म्हणजे त्याला कट केलं. तर टोटल त्याचे पीसेस किती होणार, 8 पीसेस होणार. हे बघा, 1 पहिला पीस हा होणार, हा दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 8 पीस होणार. म्हणजे याला काय करावं लागेल आपल्याला, 720ला 8नी डिवाईड करावं लागेल. मग एका पीसची आपल्याला लेंथ मिळून जाईल. तर 8 9 72 आहे ना. हे काय आलं 90 मीटर आलं आहे. ठीक आहे. हे काय आलं आहे 90 मीटर. आता इथं आपल्याला जे ऑप्शन्स दिलेले आहे, इथं मीटरमध्ये तर ॲन्सर नाही आहे. ठीक आहे. सगळे ॲन्सर कशामध्ये आहे, डेसिमीटरमध्ये आहे. आता तुम्हाला माहिती असलं पाहिजे, 1 मीटर म्हणजे 10 डेसिमीटर होतात. ठीक आहे. म्हणजे ह्याचा काय करावं लागेल, याला 90 है ना इंटू 10 करावं लागेल.
90 × 10 करावं लागेल, तेव्हा हे 900 डेसिमीटर होणार. ठीक आहे, 900 डेसिमीटर. याचा आन्सर कुठला येते बघा, ऑप्शन नंबर 3, 900 डेसिमीटर. 900 डेसिमीटर म्हणजेच 90 मीटर. ठीक आहे, चला बघूया आता क्वेश्चन नंबर 60. क्वेश्चन नंबर 60 बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर द फॅक्टर्स ऑफ द एक्सप्रेशन 2x + 3 होल क्यूब + 64. ठीक आहे, आता इथं बघा तुम्हाला अल्जेब्राचे जे काही फॉर्म्युलेज आहेत ना, याच्या अगोदर आपण एक फॉर्म्युला डिस्कस केला होता बघा, a + b होल स्क्वेअर आहे ना, a + b होल स्क्वेअर इज इक्वल टू a² + 2ab + b². हे एकदम बेसिक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक फॉर्म्युला आहे a³ + b³ इज इक्वल टू a + b × a² - ab + b². हे दोन फॉर्म्युले यूज करून आपल्याला ह्याला सॉल्व करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता इथे बघा या एक्सप्रेशनला बघून तुम्हाला काय दिसतं, इथं हा जो आहे 2x + 3 क्यूब प्लस हा कशाचा क्यूब दिसतो आहे आपल्याला, 4चा क्यूब. म्हणजे हे काय झालं, 2x + क्यूब 2x + 3 होल क्यूब + 4 क्यूब. म्हणजे इथं एची व्हॅल्यू काय झाली 2x + 3 आणि बीची व्हॅल्यू झाली 4. ठीक आहे, ते आता आपण याला सॉल्व करूया आणि याला आता बरीचशी जागा लागणार आहे, तर याला आपण काय करू, एकदम छोटं करून घेऊया असं. ठीक आहे, इथे आपल्याला भरपूर जागा लागणार आहे एक्सप्रेशन सॉल्व करायला. चला बघा आता याला कसं सॉल्व करायचं आहे. इथे आपण बघितलं ना, इथे काय दिलेलं आहे बघा, 2x आपल्याला एक्सप्रेशन काय दिलेलं आहे, 2x + 3 होल क्यूब है ना प्लस 64 दिलेलं आहे ना, तर त्याला आपण काय करूया 4चं क्यूब. मग आता इथं आपलं काय काय झालं बघा, हे जे दिसतं ना a³ + b³ है ना, तर मग हे झालं a आणि हे आहे b. ठीक आहे, आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर हा इथं जसा जो फॉर्म्युला दिला ना त्याप्रमाणे आपण करूया. तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय येणार तुमचं a + b. आपलं a काय आहे 2x + 3 आणि b काय आहे 4. ठीक आहे, पहिल्या ब्रॅकेटमध्ये हे आलं आहे तुमचं. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय करायचं आहे, आता थोडंसं इथं एक कर्ली ब्रॅकेट पण घेऊया. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बघा a² म्हणजे आपला 2x + 3 होल स्क्वेअर 2x + 3 होल स्क्वेअर मायनस नंतर काय आहे a × b. आता a काय आहे तुमचं b है ना, तर b काय आहे बघा 4 है ना, a × b किंवा b × a काही पण लिहू शकतो. तर 4 × 2x + 3 हे मी याच्यासाठी मागं पुढे दिलं कारण हे ब्रॅकेट सॉल्व करताना आपल्याला इझी झालं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून बघा थोडं अजून याला पुढं घ्यावं लागतं आहे. कुठपर्यंत आलं आहे बघा आपण, हे पहिलं a + b सॉल्व झालं आहे. a² है ना, एची व्हॅल्यू आपली आहे 2x + 3 a² झालं मायनस ab हा a आहे आणि हा b आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस b². आता बीची व्हॅल्यू काय आहे 4 है ना, तर 4चं स्क्वेअर काय येणार 16. डायरेक्टच लिहूया आपण त्याला. ठीक आहे, आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, आता बघा इथं काय काय करायचं आहे आपल्याला. याला सॉल्व केल्यावर बघा 2x आणि प्लस 3 + 4 + 7 येऊन जाणार. ठीक आहे, आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. कशाला ह्याला. आता ह्याला सॉल्व करताना आपल्याला कुठला फॉर्म्युला लावायचा आहे, हा फॉर्म्युला लावायचा आहे a + b होल स्क्वेअर इज इक्वल टू है ना. तर इथं बघा आता याला कसं सॉल्व करायचं आहे. a² म्हणजे काय येणार आहे 4x² येणार आहे. ठीक आहे, हा इथे बघा हे आहे तुमचं हे आहे तुमचं a आणि हे प्लस b. तर a² म्हणजे 4x² प्लस 2ab है ना, तर 2a काय आहे तर 2x आणि b काय आहे 3. म्हणजे हे टोटल यांचं सॉल्युशन केलं तर किती येते बघा 12x. तर इथं काय येणार तुमचं 12x. ठीक आहे, प्लस बीचं स्क्वेअर म्हणजे 9. त्याच्यानंतर हे बघा मायनस, आता हे मायनस ब्रॅकेट ओपन केलं तर हे किती होणार 4 × 8 -8x आणि -12
प्लस 16 हे असं आहे. थोडं मी पण कन्फ्यूज होत होतो. ठीक आहे. आता इथं बघा, याला परत सॉल्व करा. आता परत 2x + 7. ठीक आहे. पहिले आता 4x², त्याच्यानंतर इथे बघा हे 12x आणि हे -8x. तर मग किती येणार? +4x येणार, कारण प्लसची जी नंबर आहे ती मोठी आहे 12 है ना. तर +4x येणार. आणि इथे बघा आता उरले काय येतात? 16 + 9 म्हणजे 25 आणि -12. तर 25 - 12 किती येणार? +13. तर याच्यातलं बघा आपला एक ऑप्शन कुठलं तरी येत आहे बघा. हा ऑप्शन येतो, ऑप्शन नंबर 2 जो आहे 2x + 7 है ना. 2x + 7 4x² + 4x + 13. ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर येत आहे. ठीक आहे. थोडंसं लेंथी आहे, थोडं व्यवस्थित समजून घ्या व्हिडिओ पॉज करून आहे ना, कसं सॉल्व केलेलं आहे. थोडंसं लेंदी क्वेश्चन आहे, याच्यात वेळ जाणार आहे, वेळ खाऊ क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. तर असे क्वेश्चन येतातच 1-2. ठीक आहे, ज्याच्यामध्ये वेळ जातो. त्यासाठी आपल्याला बाकीचे जे क्वेश्चन आपण इझिली जे फास्ट करू शकतो ते आपण ते फास्ट करायचे आपल्याला. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. क्वेश्चन नंबर 61. क्वेश्चन नंबर 61 मध्ये बघा काय म्हटलं आहे. अ शॉपकीपर गिव्स 8% डिस्काउंट ऑन द प्रिंटेड प्राइस इफ ही सेल्स अ मोबाईल हँडसेट फॉर ₹18,400. फाइंड द प्रिंटेड प्राइस ऑफ द हँडसेट. तर एक शॉपकीपर आहे, तो काय करतो आहे की 8% डिस्काउंट देतो आहे. ठीक आहे. एका हँडसेटवर 8% डिस्काउंट देतो आहे तो. आणि डिस्काउंट दिल्यानंतर तो मोबाईल जो आहे 18,400 रुपीजला सेल करतो. तर आपल्याला काय करायचं, जी प्रिंटेड प्राईस आहे ती काढायची आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, असं समजून घ्यायचं की जी प्रिंटेड प्राईस काय आहे ती x आहे की नाही. जिथे आपल्याला एखादी प्राईस वगैरे काढायची असेल तर तिथे आपल्याला असं कन्सिडर करून चालावं लागते की आपण x समजून चालायचं त्याला. ठीक आहे. तर प्रिंटेड प्राईस आहे समजा x. ठीक आहे. प्रिंटेड प्राईस जी आहे x पकडून घ्यायचं. आता त्यांनी काय करत आहे की ह्या प्राईजवर 8% डिस्काउंट देतो आहे. मग एक्सचा 8% किती येणार? 8x/100 येणार. 8% म्हणजे 8/100. ठीक आहे. तर आता त्याची ॲक्च्युअल प्राईस आहे x, त्याच्यावर ते -8x/100. ठीक आहे ना. एवढं डिस्काउंट दिल्यावर त्याची किंमत किती येते मोबाईलची? 18,400 रुपये. ठीक आहे. आता याला सॉल्व करायचं आपल्याला. ठीक आहे. इथं आपल्याला दोघांचंही कॉमन मल्टिपल 100 येणार आहे. तर मग हे इथं 1 आहे ना, तर हे येणार 100x - 8x. ठीक आहे. = 18,400. ठीक आहे. आता याला सॉल्व करा. तर इथे बघा 100x - 8x - 8x = 18,400 आणि × 100. आता इथे किती येणार आहे? 92x = है ना. आता हे 92x डायरेक्ट आपण इकडे घेऊन जाऊ, डायरेक्ट खाली 92 आणि 18,400 × 100. ठीक आहे. आता बघा याला कसं करायचं आहे. 92ने किती टाइम्स डिवाइड होईल हे बघा. 2 टाइम्स है ना. 91 2s are 84 है ना. तर हे 200 टाइम्स डिवाइड होते. तर 200 × 100 किती येणार? 20,000. मग याचा आन्सर कुठला येतो बघा. यांचा आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 1 20,000. जो जी प्रिंटेड म्हणजे जे हँडसेट आहे त्याची आपण प्रिंटेड व्हॅल्यू काय घेतली होती? x घेतली होती. मग त्यांनी काय करतात, प्रिंटेड व्हॅल्यूवर ते 8% डिस्काउंट देतात. म्हणजे त्याच्यातून ही जी x किंमत आहे त्याच्यातून 8% है ना, याचा 8% म्हणजे 8x/100 मायनस करून आपल्याला ती हँडसेट जी आहे 18,400ला विकतात. मग याला आपण जर सॉल्व केलं तर आपलं एक्सची व्हॅल्यू किती येते? 20,000. त्याचा आन्सर येते ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. सोपा आहे. ठीक आहे. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन 62.
क्वेश्चन नंबर 62 बघा. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ फेन्सिंग अ सर्क्युलर गार्डन ऑफ रेडियस 35 मीटर विथ 4 राउंड्स ऑफ वायर इफ द वायर कॉस्ट ₹44 पर मीटर. ठीक आहे. तिथं आपल्याला काय करायचं आहे की इथे गार्डन आहे. ठीक आहे. कसं आहे, सर्क्युलर शेपचं गार्डन आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी की याचं आपल्याला काय दिलेलं आहे, रेडियस दिलेलं आहे. ठीक आहे ना. याचं रेडियस आपल्याला किती दिलेलं आहे. ठीक आहे. हे रेडियस कसं असतं, इथून आपल्याला 35 सेंटीमीटर आपल्याला याचं रेडियस 35 मीटर दिलेलं आहे. ठीक आहे. मग आपल्याला जर इथून ह्या पूर्ण सर्क्युलर ग्राउंडला फेन्सिंग करायची आहे, म्हणजे इथं आपल्याला ताराची आहे ना, ताराचं कंपाऊंड बांधायचं आहे, तर आपल्याला काय काढावं लागेल याचं, हे हा जो असतो हे सर्कलचा काय असतो, पॅरीमीटर. मग पॅरीमीटर ऑफ सर्कल किती येणार, पॅरीमीटर ऑफ सर्कल किती येतं इथं, ह्या गार्डनचं पॅरीमीटर किती येणार, 2πr. ठीक आहे ना, 2πr. मग 2 × पाय म्हणजे 22/7 × r म्हणजे काय आहे इथं 35 मीटर. ठीक आहे. तर 7नी हे 5 टाइम्स डिवाईड होणार है ना, 7 5 35. मग आपल्याला काय काय मिळते बघा, 5 2 10 10 22 है ना, 220. हे काय येणार तुमचं पॅरीमीटर, मीटरमध्ये येतं है ना. ठीक आहे. हे किती झालं, हे याचं एका राऊंडचं पॅरीमीटर झालं. ठीक आहे. आता असे किती राऊंड करायचे म्हणतात, 4 राऊंड करायचे. तर 4 राऊंडचं किती येणार आहे, × 4 करावं लागेल आपल्याला, ते येणार 880 मीटर. ठीक आहे. आता एका राऊंडला जर आपल्याला हे करायचं आहे, फेन्सिंग करायची आहे त्याची. ठीक आहे ना. एक राऊंड करायसाठी आपल्याला किती खर्च येतो, ₹44 खर्च येतो. मग आपल्याला असे 4 राऊंड करायला है ना, म्हणजे 88 है ना, हे 4 राऊंड करायला किती खर्च येईल, त्याच्यामध्ये × 44 करावं लागेल आपल्याला. तर 880 × 44. ठीक आहे. हे तुम्हाला सगळं व्यवस्थित सगळं समजायलाच पाहिजे हां. 4 0 0, 4 8 32, 3 कॅरी ओव्हर झाले, 4 8 32 + 3 35. ठीक आहे. परत आता याचं मल्टिप्लिकेशन काही करायची गरज नाही, सेम आहे. तर 0 2 5 3 याला ॲड करा, 2 7 8 3 म्हणजे 38,720. म्हणजे याचा ऑप्शन 1 जो आहे तो करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. एकदम सोपं आहे. ठीक आहे. हा जो असतो सर्कलचा पॅरीमीटर म्हणजे तेच फेन्सिंग पूर्ण इथून इथपर्यंत. ठीक आहे. ते पॅरीमीटर किती येतं आपला, 220 मीटर येतो आहे. असे आपल्याला 4 राऊंड करायचे, म्हणजे टोटल 880 मीटर आपल्याला वायर लागणार आहे. आता एका मीटर वायरची किंमत आहे 44 है ना. मग 880 मीटरची किंमत किती असणार आहे, एवढी असणार आहे. ठीक आहे. त्याचा आन्सर येतो आहे ऑप्शन 1. एकदम सोपं आहे, तुम्ही करून बघा. चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 63. आता इथं बघा, ह्याला असंच छोटंच राहू द्या, कारण इथं बरीचशी आपल्याला इथं जागा लागणार आहे आपल्याला सॉल्व करायला. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 63 काय म्हणते बघा, द स्क्वेअर ऑफ साईड है ना, द स्क्वेअर ऑफ साइड 12 सेंटीमीटर is cut on the diagonal and 2 triangles are formed. Out of the triangles so formed, find the perimeter of one triangle. ठीक आहे. आता इथं काय म्हटलं आहे त्यांनी बघा, इथं त्यांनी एक स्क्वेअर आहे. ठीक आहे. हा असा एक स्क्वेअर आहे. याचे त्यांनी काय केलं आहे, स्क्वेअरला एक मध्ये एक डायगोनल आहे की नाही, याचा 12 सेंटीमीटर हे आहे. आणि त्यांनी काय केलं, इथं कुठं कट केलं याला, बरोबर याच्या डायगोनलला, असं डायगोनलला याला कट केलं आहे. ठीक आहे. थोडं व्यवस्थित अजून बघूया आपण. हा डायगोनलला कट केलं आहे. ठीक आहे. आणि इथं कट केल्यानंतर आपल्याला काय 1-2 ट्रायंगल मिळतील. ठीक आहे ना. हा एक ट्रायंगल मिळून जाईल आणि हा दुसरा ट्रायंगल मिळून जाईल आपल्याला. ठीक आहे. आणि आपल्याला याचं जे हे दिलेलं आहे किती, 12 सेंटीमीटर दिलेलं आहे. याची साईड जी आहे ती किती दिलेली आहे आपल्याला, 12 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर. ठीक आहे. हे पण 12 सेंटीमीटर आहे. आता तुम्हाला एक याच्यामध्ये माहिती असेल फॉर्म्युला, हा जो डायगोनल असतो, डायगोनल ऑफ अ स्क्वेअर है ना,
डायगोनल ऑफ अ स्क्वेअर किती होते बघा. डायगोनल ऑफ अ स्क्वेअर डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू असते √2 इंटू साईड. ठीक आहे. आता इथं आपल्याला एक साईड दिलेली आहे. ठीक आहे, 12 सेंटीमीटर. तर हे काय येणार √2 इंटू साईड म्हणजे 12. ठीक आहे ना. त्याचं काय येतं, याचं डायगोनल साईज किती आलं 1 सेंटीमीटर म्हणजे 12 इंटू ना √2 सेंटीमीटर. हे काय आलं याचं 12 √2 ह्या डायगोनलचं साईज. आता याचं पॅरीमीटर किती येणार आपल्याला काय काढायचं आहे. फाइंड द पॅरीमीटर ऑफ वन ट्रायंगल. याच्यातलं कुठलंही एक ट्रायंगल याचं काढा किंवा हे एक ट्रायंगल येणार हा वाला आणि दुसरा हा ट्रायंगल येणार. कुठल्याही एका ट्रायंगलचं पॅरीमीटर काढायचं. पॅरीमीटर ऑफ ट्रायंगल म्हणजे किती येणार बघा. तिन्ही साईडचं ॲड करायचं आपल्याला पॅरीमीटर. मग काय ते बघा 12 + 12 + 12 √2. ठीक आहे ना. आता याच्यामध्ये 12 12 12 कॉमन दिसतं आहे तर आपण याला कॉमन काढून घेऊया. तर आतमध्ये काय राहणार हे तर 1 प्लस इथे पण 1 प्लस हे 1 √2. ठीक आहे, म्हणजे हे काय होतं 12 आणि 1 + 1 2 है ना, म्हणजे 2 + √2 आतमध्ये एवढं राहणार. हे काय येणार सेंटीमीटरमध्ये येणार. आणि आपल्याला ऑप्शन पण याच्यामध्ये असेच दिलेले आहेत बघा. तर याचा ऑप्शन बघा हे सेंटीमीटर आहे. त्याचा ऑप्शन नंबर 1 जो आहे तो करेक्ट आहे. याचा ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, 1 नाही आहे, ऑप्शन नंबर 3. 12 ब्रॅकेटमध्ये 2 + √2 सेंटीमीटर. ठीक आहे, सोपं आहे. तुम्हाला हे डायगोनल ऑफ स्क्वेअर हे माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, तर याचं येतं आपलं 12 √2 सेंटीमीटर येतं याचं डायगोनल. ठीक आहे, त्याचं पॅरीमीटर काय आहे तिन्ही साईडचं आपल्याला ॲड करून दिलं तर त्याचं पॅरीमीटर मिळते आपल्याला ट्रायंगलचं. तर ॲड केल्यावर इथं आपल्याला काय 12 जे आहे कॉमन दिसते, आपण त्याला कॉमन काढून टाकलं आहे. ठीक आहे ना. तर याचं बघा ह्या दोघांचं प्लस येणार 1 + 1 2 2 + √2 आहे ना. तर याच्यातलं ऑप्शन कुठलं येते ॲन्सर ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे, मी चुकून 1 सांगितले तुम्हाला ते रॉंग आहे. 10 आलं नाही तर हे रॉंग आहे. ते इथे कन्फ्यूज झालं थोडं मी. ऑप्शन नंबर 3 आहे याचं करेक्ट ॲन्सर. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 64 बघा काय म्हणत आहे. फाइंड 7.5% ऑफ 1730. सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. एकदम सोपं आहे, काही नाही आहे बघा. आपल्याला काय काढायचं आहे 1730चं 7.5% काढायचं आहे. तर 7.5% म्हणजे 7.5/100. ठीक आहे, तर आता याला काय करायचं आहे इथं 1 0 कॅन्सल झालं. ठीक आहे, आता याला आपण अजून काय करू शकतो. इथे आता पुढं आपल्याला याला सॉल्व नाही केलं तरी चालेल. इथं हे जे 1 0 आहे ना तर इथं एक डेसिमल लावून टाकायचं. ठीक आहे, किंवा आता बघा आता आपल्याकडे काय मिळालं 17.3 इंटू 7.5 आहे ना. तर ह्यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करा किंवा मग तुम्हाला काय करू शकतो आपण याला अजून काय करायचं आहे. इथे जर आपल्याला याचं इक्वल आपण क्वेश्चन नंबर 64 बघा. फाइंड 7.5% ऑफ 1730. सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. तर आपल्याला काय काढायचं आहे 1730चं आपल्याला 7.5% काढायचं आहे. तर 7.5% म्हणजे 7.5/100. ठीक आहे, त्याच्यातला 1 0 तर तुमचा कट झाला आहे. ठीक आहे, आता आपण काय करूया याला एक तर आपण असं करू शकतो इथं जो डेसिमल आहे ना त्याचा अजून इथं इंटू 10 करून देऊया खाली है ना. तर हे बघा काय होतं आहे बघा 173 इंटू 75 आणि डिवायडेड बाय इथं ऑलरेडी 10 आहे आणि इंटू याचं परत एक 10. ठीक आहे, आता याला आपण सॉल्व करूया. तर याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, 173 इंटू 75. आता हे तुम्ही मल्टिप्लिकेशन बघा तुम्ही लवकरात लवकर करायचं तुमचं काही ट्रिक असेल तर ते तुम्ही वापरून त्याला हे असे जे असतात ते लवकर तुम्हाला ते करता आले पाहिजे. ठीक आहे, त्याचं काय येते बघा
173 × 75 जो आहे तो येतो आहे 12975 आणि अपॉन आपलं किती आहे इथे 100. आता आपण इथे जे 2 झिरो आहे ना त्याचं इथं 2 इथं डिजिट नंतर आपण डेसिमल जर लावलं तर 2 है ना खालून हे 100 कट होऊन जातो. ठीक आहे. तर याचा ॲन्सर बघा कुठला येतो आहे ऑप्शन नंबर 1 129.75. पण इथं आपल्याला काय म्हटलं सिलेक्ट 2 अल्टरनेटिव्स. ठीक आहे ना. आता 2 अल्टरनेटिव्ह आपल्याला शोधायचे आहेत. तर याच्यामध्ये आपण बघा ह्याला जे आहे ह्यालाच इथं डेसिमल नाही लावता आपण याला 12975 इंटू याचं 10⁻⁻² करू शकतो 100ला. ठीक आहे. 10⁻⁻² करू शकतो. त्याचा सेकंड जो ऑप्शन आहे ना तो पण एक करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. त्याचे 2 ॲन्सर आपण लिहू शकतो, एक तर पहिला आणि दुसरा. ठीक आहे. सोपं आहे. थोडंसं मला आता प्रॉब्लेम तोच व्हावा लागला आहे. मला थोडंसं एक्सप्लेन करायला मी फार कन्फ्यूज व्हावं लागलो आहे. थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 65. क्वेश्चन नंबर 65मध्ये बघा काय म्हटलेलं आहे. द साईड ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. ठीक आहे. तर इथं आपल्याला काय दिलेलं आहे असं ट्रायंगल दिलेलं आहे ज्याचं इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय होते ज्याच्या तिन्ही साईड जे आहे त्या इक्वल असेल. ठीक आहे ना. याच्या तिन्ही साईड जे आहे 12 सेंटीमीटरच्या आहे. ठीक आहे. 12 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर ह्याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतात. तर आपल्याला काय काढायचं आहे आता याचा तर आपल्याला याचं काय काढायचं आहे याचा एरिया काढायचा आहे. फाइंड इट्स एरिया. ठीक आहे. याला थोडंसं आपण छोटा करूया. तर इथं काय करायचं आपल्याला एक साईड दिलेली आहे आणि त्याचा आपल्याला एरिया काढायचा. तर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल इक्विलॅटरल ट्रायंगल है ना. एरिया ऑफ याचा एक फॉर्म्युला आहे बघा. एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू असतं आहे √3/4 इंटू a². ठीक आहे. ए म्हणजे त्याचं एक साईड. ठीक आहे. तिन्ही साईड याच्या इक्वल असतात. ठीक आहे. त्यातलं आपल्याला सॉल्व करावं लागेल. तर √3/4 इंटू एक साईड किती दिलेली आहे 12 सेंटीमीटर इंटू 12 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 12 × 12. ठीक आहे. त्याला आपण सॉल्व करूया. 4 3 = 12 होणार. ठीक आहे. आणि 12 3 = 36. तर 36 इंटू √3 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. किंवा याला आपण लिहिताना असं स्क्वेअर सेंटीमीटर पण लिहू शकतो. ठीक आहे. त्याचा बघा कुठला ऑप्शन येतो आहे ऑप्शन नंबर 2 याचा ॲन्सर आहे बघा. ठीक आहे. 36 √3 स्क्वेअर मीटर सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपले आज आपण या व्हिडिओमध्ये 65 क्वेश्चन झाले है ना. 56 to 65 10 क्वेश्चन परत झालेले आहे. पुढल्या व्हिडिओमध्ये आता आपण 66 to 75 पूर्ण क्वेश्चन कंप्लीट करून टाकू जेणेकरून आपला हा जो पेपर आहे क्वेश्चन पेपर जो 2017चा क्वेश्चन पेपर 1 हा आपला कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. थोडंसं अजून मला जरा फार कन्फ्युजन व्हावं लागलं आहे. मी हा जो सॉफ्टवेअरमध्ये हे करतो आहे तर थोडं मी डिस्टर्ब पण आहे थोडंसं माझं पर्सनल रिझन्समुळे. तर त्याच्यामुळे थोडंसं मला एक्सप्लेन करताना थोडं कन्फ्युजन व्हावं लागलं आहे मला स्वतःच. कारण माझं थोडंसं मेंटली मी स्टेबल नसल्यामुळे त्याचं व्हावं लागलं आहे. मी प्रयत्न करेल पुढचे जे 10 क्वेश्चन आहे व्यवस्थित सोडवायचा व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करून द्यायचं. ठीक आहे. आता जसं मी केलेलं आहे तसं तुम्ही ते करून घ्या. हे बघा जे मी लिहिलेलं आहे ना तुम्ही ते रीड करू शकता. काय काय लिहिलेलं आहे त्याला है ना बघून तुम्ही व्यवस्थित समजून घेऊ शकता. असं काही एवढं हे नाही आहे. ठीक आहे. मी बोलताना थोडंसं माझ्याकडून थोडं जरी चुकलं असेल तर थोडं तुम्ही ते ॲडजस्ट करून घ्या. चला भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.